ते आपले बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मी सगळं बारकाईनं, तुम्ही जसं बारकाईने बघता तसं मी बारकाईनं बघत पण होतो आणि ऐकत पण होतो. तर त्यावेळेस पण तसं मला जाणवलं. नंतर ते म्हणाले की किंवा आज देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते आहेत त्याच्यात जे 18 नेत्यांची नावं घेतली जातात त्यात पवारसाहेबांचं साहजिकच नाव वरच्या क्रमांकावर असतं. पण दादा तुमची इच्छा आहे का साहेबांच्या सोबत मी तुम्हाला सांगितलं ना, बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात. आणि मी मागं काही वेगवेगळे दाखले पण दिलेले. इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईचं ठरेल. तुम्ही बोलवलं होतं, 2 महिला नेत्यांचा वाद गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. चाकणकर वर्सेस ठोंबरे. ठोंबरेंनी तर आंदोलन देखील केलं की राजीनामा द्या. त्या वादावर कसा पडदा टाकला? नाही, त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली. तर माझी आज CP मला भेटायला आले होते कटसी म्हणून. मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे, त्याचा गोळीबार नाही म्हणजे कोयता ज्या तुम्हाला जे त्याला नाव द्यायचं आहे ते द्या, तशा घटना घडल्या. म्हणलं हे काही बरोबर नाही. पुणे विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, राजधानी म्हणून ओळखली जाते. ह्या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही. तुम्ही कुणाचाही मुलायजा ठेवू नका. कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्त्व देऊ नका. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून संविधानाने, कायद्याने, घटनेने जे सांगितलेलं आहे जरा पाणी दे, ते करण्याचा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही. शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते. त्यावेळेस मला ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या. म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा म्हणजे चांगल्या पद्धतीने, प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना, चांगल्या अधिकारी, सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले जे महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या. कारण दोघी वेगवेगळे सांगतात, दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ, दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे. सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं, नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं. तर ते म्हणले ठीक आहे, मी तसं लक्ष घालतो. म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल. गेले 2 दिवस एक वाद सुरू तुम्ही खरं काल मुंबईत बोललात त्याच्यावर, पण आता पुण्यात आला त्या वादावरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या. काल तुम्ही पडदा टाकायचा प्रयत्न केला, व्यवहार रद्द होईल. पण पुन्हा एक नवीन पत्र आलं की 21 आणि 21 म्हणजे 42 कोटी रद्द करायचे असे म्हणून 42 कोटी रुपये भरावे लागतील, त्याशिवाय व्यवहार रद्द होणार. मग आता का ह्याबद्दल मला पण तुम्ही म्हणता अशी मागाशी कोणीतरी बातमी दिली. एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही. खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं. ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही. असे बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच्या योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे. कारण मला पण गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले. आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली. म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं, निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं. असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे. आता ह्यामध्ये म्हटलं ह्याची नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमाने करायची असते ज्या डिपार्टमेंटची ती करा. ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. FIR पण दाखल केला. 2 FIR वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले. त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे, त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत. आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे.
आणि त्याच्यातून FIR दाखल करून तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली. काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता, रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधनला. तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले. आणि मला वाटतं ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, नंतर जमावबंदी आयुक्त, जॉईंट असे IGR, ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना 1 महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे. आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे. कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये, किंवा जे व्यवहार करताच येत नाही, ज्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून, ते पण करण्याच्या बद्दलचं धाडस काहींनी दाखवलेलं आहे. ते कशामुळे दाखवलं, त्याच्यामध्ये कोणी फोन केलाय का, कोणी दबाव आणलाय का, अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दलचा आदेश पण काढला. म्हणजे शासनाचा जो आदेश निघतो ते एक कॉपी एक मुख्यमंत्र्याला जाती, 2 DCMला जाते, असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते, त्याची कॉपी पण मला मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल. अरे होय ना बाबा, पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात 1 रुपया पण दिला गेलेला नाही, 1 रुपया पण दिला गेलेला नाही, आणि तो कागद होऊ शकत नाही, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय, तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात आलाय. अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले. आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागांनी काय कळवायचं ते कळवलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे. कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल FIR मध्ये नमूद बोपोडी येथील ॲग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता, परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथं उल्लेख केला, चुकीची बातमी ती चालवली. माझे एवढीच मान्य आहे, परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला. तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी ह्यांचा दुरान्वय देखील काडीचा नाकाचा पण संबंध नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा, परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका. या प्रकरणानंतर सरकारी जमिनींवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी